आनंद व्यक्त करत असताना संदीप भोईर आणि त्याची टीम आणि अशा प्रकारे पहिला झटका बसलाय शोडोबा कालिका कासारवडवली या संघाला. निलेश फलंदाज झेलजीच्या स्वरूपात बाद झालाय. पॅडल स्वीपसाठी हा फलंदाज जाणला जातोय आणि त्याची बॅट चालणं खूप महत्वाचे असेल शेंडोबा कालिका कासार वडवली या टीमसाठी. संदीप भोईरचं तर कॉन्फिडन्स नक्कीच मात्र आता दुणावलंय. पहिलाच बॉलवर विकेट आणि दुसरा बॉल ऑन साईडला, कारण डीपला फिल्डर नाही आहे, कारण पॉवर प्लेचं सत्र आहे आणि पॉवर प्लेला भेदल्याच्या नंतर दुसऱ्याच बॉलवर चौकार येतोय फलंदाज आकाशच्या बॅटमधून. चौकाराने आपलं स्वतःचं खातं उघडतोय. चौकाराने सांघिक धावसंख्येच्या वर भर देतोय आणि टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 4 धावा. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन झालं होतं ज्यावेळेस निलेश आला होता बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला आणि त्यानंतर दुसरा बॉल हॅफ ट्रॅकर होता. ऑन साईडला फिल्डर नाही कारण पॉवर प्लेचं सत्र आहे आणि त्या संधीचा फायदा उचललाय फलंदाज आकाश. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर खेळतोय आणि जवळजवळ प्रत्येक षटकामध्ये जर रिक्वायर रनरचा विचार केला तर 12 आहे. आता मात्र कुठेतरी लाईन भरकटलेली दिसली. अंपायरला स्वेअर मारा आहे. एक एक्स्ट्रा रन मिळेल. संघाची धावसंख्या धाव फलकावर 1 गडी बाद 5 धावा. निलेशने मात्र थोडासा नाराज केला मात्र या आपल्या अतिमहत्वाच्या मॅचमध्ये. पहिलीच मॅच त्यांची आहे दोन्ही संघाची आणि पहिला सामना जिंकणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच मोहन मास्टर्स कासार मोगरपाडा हा संघ. रणजी स्पोर्ट्स कासार रोडवली या संघाला त्यांनी पराभूत केलं आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळते. लक्ष्य आहे 57 धावांचा. प्रत्येक षटकामध्ये जर सरासरी मेंटेन ठेवायची असेल 12 धावांची. संदीप भोईर पुन्हा एकदा ऑफ साईडला चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक सिंगलने इथे स्ट्राईक रोटेट केली. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 6 धावा. आता मात्र डावखुऱ्या त्याचा फलंदाज संदीप भोईर येतोय फलंदाजी करण्यासाठी. एका बाजूला संदीप भोईर बॉलिंग करण्यासाठी सज्ज. 3 बॉलमध्ये आतापर्यंत त्याने 6 धावा खर्च केलेत आणि येणारे 3 बॉल P1चे कशा पद्धतीने हाताळेल यावर सर्व काही निर्भय असेल. नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या टीमचा एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आकाश आहे. धुरंधर बॅट्समन आहे. आक्रमक बॅटिंगसाठी तो जाणला जातोय. मोठमोठ्या स्पर्धेचा अनुभव आहे आणि तो अनुभव आता मात्र आपल्या टीमसाठी पणाला लावावा लागेल. कॉट बिहाइंड द विकेट अशा पद्धतीने दुसरा झटका बसलाय शिडोबा कासार कालिका कासार वडवली या टीमला. या षटकामध्ये 2 धक्के संदीप भोईर याने दिलेत. चांगली बॉलिंग होत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या सत्रामध्ये 2 गडी बाद संघाची धावसंख्या 6. निलेश आणि संदीप हे 2 फलंदाज अपयशी ठरले 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना. मात्र एका बाजूला आकाश आहे ज्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर ऑन साईडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चौकार आला. तो व्यक्ती खेळतोय 5 या आकड्यावर. नवीन फलंदाज योगेश येतोय फलंदाजी करण्यासाठी. योगेशच्या माहितीसाठी या षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. लक्ष ठेवलंय तुमच्या समोर 57 धावांचं. स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे 2 गडी बाद 6. राईट आर्म ओव्हर द विकेट ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल ऑन साईडला उडवायचा होता बॅट्समनला. लाईन मिस केली.
कारण थोडासा पुढे टाकलेला चेंडू तर संदीप भोईरचा स्पेस चांगला होता आणि त्यामुळे कुठेतरी कठीणाई झाली हा स्ट्रोक खेळण्यासाठी. फलंदाज योगेश याला सरळ बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू स्थिरावला गेला. धावसंख्येमध्ये बदल नाही. चांगली बॉलिंग होत असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता मात्र बॉल सिमरीसीच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. दबाव कमी करण्याचा इथं प्रयत्न झाला फलंदाज योगेश याच्याकडनं. कारण 5 बॉल तर चांगल्या पद्धतीने टाकलेत गोलंदाज संदीप याने. मात्र शेवटच्या बॉलवर एक मोठा षटकार आला योगेशच्या बॅटमधून आणि ज्या प्रत्येक षटकामध्ये 12 धावा मेंटेन ठेवायच्या होत्या त्या यशस्वीरित्याने आतापर्यंत या 6 बॉलमध्ये ठेवताना पाहायला मिळते शेंडोबा कालिका कासार रोडवली या संघाला. तर पहिलं षटक संपलंय आणि 57 धावांच्या लक्ष्याचा चांगल्याच पद्धतीने पहिल्या षटकामध्ये प्रतिउत्तर देत असताना फलंदाज योगेश आणि स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आकाश. वैयक्तिक खेळतोय 5 या धावसंख्येवर, योगेश खेळतोय वैयक्तिक 6 या धावसंख्येवर. निलेश आणि संदीप यांना अपयश आला इथं सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करण्यासाठी. संदीप भोईरने 2 चांगले धक्के दिले. 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या बॉलवर ऑन साईडला मिडॉन क्षेत्र खाली होता. 7 धावाचा पुढे सरसाल होता. डान्सिंग डाऊन द विकेट आला ऑफ साईडला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, कारण तो क्षेत्र खाली आहे. कारण P2चा सत्र चालू असल्यामुळे इथे धावा मिळतील या बॉलवर. फलंदाज आकाशला 6 आणि 6 बरोबर संघाची धावसंख्या पुढे झपाट्याने सरकताना पोहोचते ती 18 या आकड्यावर. हे चांगलं युद्ध पाहायला मिळेल. हा चांगला बॅटल पाहायला मिळेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला एक आक्रमक बॅट्समन आकाश आहे ज्याच्या बॅटमधून चौकार षटकार आलाय आणि जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धावा खोऱ्याने येतील. बघायचं या फलंदाजा इथे शांत ठेवला जाईल का. शॉर्ट बॉल होता ऑफ साईडला, फक्त चेंडूला दिशा दिली. पॉईंटचा क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट करतोय. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. त्याला माहिती आहे योगेश देखील चांगला फॉर्ममध्ये. पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकाराने आपलं स्वतःचं खातं उघडलं होतं आणि त्याला देखील स्ट्राईक देणं तितकंच महत्त्वाचं होतं आणि तेच त्याने पाहिलं फलंदाज आकाश याने. 1 बरोबर संघाची धावसंख्या 19 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये मोनिश येतोय. पहिल्या षटक संदीप 12 धावा 2 गडी बाद. मोनिश दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक. पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा मानस होता बॅट्समनचा. थोडासा हा पुढे चेंडू टाकला आणि त्यामुळेच कुठे बॅट आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थित झाला नाही. विकेट किपरसाठी हा निर्धाव चेंडू सोडून गेला. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 19 आहे. दुसरा सामना आहे उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. 57 धावांचा टार्गेट इथं प्रस्थापित केलाय नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघाने आणि प्रतिउत्तर आतापर्यंत चांगलं दिलंय शेंडोबा कालिका कासार वडवली या संघाने. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शफल झाला. ऑन साईडला स्ट्रोकसाठी जागा बनवली. 1 रन जाहीर करतात पंच. डिक्लेरेशन झोन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 बरोबर. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 20 धावा. 20 धावा स्कोअर कार्डवर. 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवर षटकार आला आणि त्यानंतर कुठेतरी थोडासा हलकासा कमबॅक होत असताना गोलंदाज मोनिश याच्याकडनं. मात्र एका बाजूला नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज घातक आहे. तो कुठेतरी विजयाच्या आड असेल नरेश स्पोर्ट्स कासार रोडवली या टीमचे. बघायचं या फलंदाजाचा अडसर दूर होईल का नरेश स्पोर्ट्स कासार रोडवली या टीमकडनं. तर योगेश आहे पहिल्याच बॉलवर षटकाराने आपलं खातं उघडलं होतं. शॉर्ट बॉल होता ऑन साईडला. आता मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे तिथे सुनील मुकादम आणि त्याच्या हातामध्ये हा सोपासा झेल विसावला गेला. एक सेफ हँड कॅच आपल्याला पाहायला मिळते आणि तिसरा झटका शेंडोबा कालिका कासार वडवली या संघाला बसतोय. संघाची धावसंख्या 20.
आज आकाश मोनिशला मिळते पहिलं यश या मॅचमध्ये. सेकंड ओव्हर चालू आहे. पहिला षटक संदीप भोईर 12 धावा 2 गडी बाद. दुसरा षटक मोनिश 8 धावा 1 गडी बाद आणि लास्ट टू गो असेल फलंदाज आकाशाच्या माहितीसाठी. बघायचं आकाश शेवटचा बॉल कशा पद्धतीने खेळेल. याची बॅट चालणं शेंडोबा कालिका कासारवडे या संघासाठी खूप महत्त्वाचं असेल. आता मात्र मिडॉनमध्ये शॉर्ट मिडॉनमध्ये खराब क्षेत्ररक्षण. इथं कॅप्टन आहे, संघाचा संघनायक आहे आणि त्याच्या हातातून हा झेल सुटला आणि फलंदाजाला जीवनदान दिलं. तो म्हणजेच आकाश, जो या टीमसाठी नक्कीच डोकेदुखी होऊ शकेल. दोन षटकांचा खेळ संपलाय. 10.50च्या धावगतीने आतापर्यंत वाटचाल करतोय शेंडोबा कालिका कासार वडवली हा संघ. शेवटचा बॉल चांगला टाकला होता गोलंदाज मोनिश याने. हाफ ट्रॅकर होता, मात्र ऑन साईडला शॉर्ट मिडॉन क्षेत्रामध्ये झेल सुटला. 21 धावा स्कोअर कार्डवर. विजयासाठी अजूनही 36 धावांची आवश्यकता असेल. येणारे बॉल चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 18 बॉल आणि 36 धावा. अजूनही सामना बॅलेन्सिंग आहे. 2 षटकामध्ये 21 धावा आलेत. हा झेल खूप महत्त्वाचा होता नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघासाठी, कारण समोरचा फलंदाज घातक आहे, मोठमोठे स्ट्रोकसाठी जाणला जातोय आणि त्याचा प्रत्यय या मॅचमध्ये देखील त्याने दिलंय. कारण त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय, त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि या फलंदाजाला जीवनदान दिलंय आणि कुठेतरी हे संघाला याचा मोबदला चुकवावा लागेल मी तर म्हणेन. आकाश येतो स्ट्रायकिंग एंडला, वैयक्तिक खेळतोय 13 या धावसंख्येवर. तर नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला क्रमांक 5चा विघ्नेश आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये मारुती गोलंदाजी मार्कवर. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये 36 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी षटकारांच्या परिभाषेत 6 षटकार ठोकावे लागतील 18 बॉलमध्ये. ती क्षमता आहे फलंदाज आकाशकडे. बघायचे आकाशला इथं थांबवलं जाईल का. तिसऱ्या षटकामध्ये मारुती गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनवरून चेंडू जातो इथं लॉंग क्षेत्रामध्ये. फिल्डिंग चांगली झाली. एक सिंगल कंप्लीट करतो फलंदाज आकाश आणि एक बरोबर. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 22 या आकड्यावर. विघ्नेश येतोय स्ट्रायकिंगला प्रथमच फलंदाजी करण्यासाठी. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 35 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. पहिलीच लढत आहे. आज जर पाहिलं तर याच विभागातील एकंदरीत 8 नामांकित संघ इथे खेळ करणार आहेत आणि आजच्या दिवशी बघायचा कुठला संघ इथं पुढे येताना पाहायला मिळेल. पहिला सामना तर जिंकला येथे मोघरपाडा या संघाने आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या समोर रंगत असताना पुढचा बॉल ओव्हरपिच होती ऑफ साईडला. इथे मिड ऑफ आणि बाहेर बॉल जाईल 4 धावांसाठी. चांगल्या शॉटची निवड केली. ओव्हरपिच होती. बदल केला जातोय. स्क्वेअर लेगचे क्षेत्र 30 सर्कलच्या आतमध्ये घेतोय आणि जो कव्हरचा क्षेत्ररक्षक होता तो डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. अशी ही रणनीती आहे नरेश स्पोर्ट्स कासारवड या टीमसाठी. विघ्नेश याच्यासाठी एक जालं विणलंय. बघितलं त्या जाल्याला भेदून धावा येतील का, त्या जाल्यामध्ये अडकला जाईल फलंदाज विघ्नेश आणि आकाश. मारुतीच्या विरुद्ध चढवलेला चौकार पुन्हा एकदा कमबॅक करेल का आपल्या टीमसाठी. राईट मोर द विकेट. ऑन साईडला चांगली फिल्डिंग होते. धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही कारण संदीप तयारीमध्येच होता. ऑन साईडला 30 सर्कलच्या आतमध्ये हे 2 क्षेत्र खूपच घातक असतात. मिड ऑफ आणि मिड ऑन. डॉट बॉल चौकाराचा प्रत्युत्तर निर्धाव चेंडूने दिलाय गोलंदाज मारुती. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. व पॅटच्या वरच्या हिश्श्याला हा बॉल लागून जातो. डिक्लरेशन क्षेत्रामध्ये 1 रन मिळेल. सिंगलनी कुठल्या प्रकारची हानी इथं होणार नाही नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघाची. मात्र एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा या मॅचमध्ये कमबॅक होईल शेंडोबा कालिका कासार वडवली हा संघ. 14 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. प्रत्येक सिंगल प्रत्येक निर्धाव इथे दबाव निर्माण करेल शेंडोबा कालिका कासार वडवली या टीमवर. मात्र एखादा पुन्हा षटकार चौकार आला तर पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक होताना पाहायला मिळेल शेंडोबा कालिका कासार वडवली हा संघ. मारुती तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू बाउन्स इथं पाहिला आणि त्यामुळे कठीण आहे पुन्हा एकदा झाली हा स्ट्रोक खेळण्यासाठी
कारण आउटसाईड थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू त्याने पिचिंग केला होता. लेंथ लाईन अतिशय चांगला आहे, अचूक टप्प्यावर तो चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन आत्तापर्यंत या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे बघायचा. संदीप याने देखील 5 बॉल चांगले टाकले होते. शेवटचा खराब चेंडू आणि तो षटकारासाठी गेला आणि त्याचीच पुनरावृत्ती या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? फटका फसलाय, स्ट्रोक फसलाय, ऑफसाईडला इथं पॉईंट क्षेत्रामध्ये झेल सुटला गेला इथे संदेश याच्याकडनं आणि एक रन देखील या बॉलवर मिळते आणि अशा प्रकारे 1 तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 3 गडी बाद 28 धावा. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आकाशला आता मात्र इथं टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी त्याला आता करावीच लागेल. या मॅच मध्ये एक जीवनदान त्याला मिळालंय, संधी प्राप्त झाले आणि ते संधीचं सोनं आपल्या टीमसाठी करावीच लागेल. विघ्नेशला देखील एक जीवनदान दिलंय. आकाश सर्व काही निर्भय असेल शेंडोबा कालिका कासार वडोली या संघाचं आणि एक अडथळा आहे नरेश स्पोर्ट्स कासार वडोली या टीमसाठी. एक डोकेदुखी आहे फलंदाज आकाश, कारण या फलंदाजाकडे क्षमता आहे, या फलंदाजाकडे ताकद आहे. कुठल्याही क्षणी तो मॅच आपल्या बाजूने झुकवू शकेल. कित्येक वेळा त्याचा प्रत्यय आलाय. बघायचं या मॅच मध्ये काय घडामोडी घडतील. संदीप भुईरवर पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय कॅप्टन राज याने. चौथा षटक त्याच्यावर सोपवलंय आणि संदीप भुईरच्या विरुद्ध एक षटकार आला होता शेवटच्या बॉलवर. फलंदाज योगेश याने आकाशची बॅट तलपेल का या फलंदाजीची बॅट मॅन मध्ये ठेवण्यामध्ये यश संपादन करेल संदीप भोईर. चौथा षटक आता मात्र फटका फसला, बिस टाइम स्ट्रोक, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर आहे, चुकी होईल का? आता मात्र कुठल्या प्रकारची चुकी होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली. जजमेंट अतिशय चांगला पाहायला मिळाला आणि जो घातक ठरत होता नरेश स्पोर्ट्स कासार वडोली या संघाचा त्याचा अडसर कुठेतरी दूर केले गोलंदाज संदीप भोईर याने. तर नवीन बॅट्समन येतोय सुयश पाटील, राजू पाटीलचे सुपुत्र. कालच्या दिवशी अतिशय चांगली त्यांनी दर्जेदार इनिंग पेश केली आपल्या टीमसाठी आणि आता आवश्यकता असेल दिव्या इथे कालच्या मॅचमध्ये अक्षरशः त्यांनी तो दिवस गाजवला आणि आज खरी आवश्यकता असेल शेंडोबा कालिका कासार वडोली या टीमसाठी सुयश पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला वाईड एक एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 29 धावा. 11 बॉल शिल्लक आहेत, 28 धावांची गरज. 11 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. पारडं तर जड आहे फिल्डिंग करण्या टीमचं. पुन्हा एकदा लाईन मिस केली. बॅट्समनने थोडासा पुढे टाकलेला हा चेंडू सरळ किपरच्या हातामध्ये स्थिरावला गेला. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू इथं प्रेशर निर्माण करेल नरेश स्पोर्ट्स कासार वडोली या संघाकडनं शेंडोबा कालिका कासार वडोली या संघावर. आता मात्र 10 बॉल शिल्लक आहेत, 28 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. बॉलपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. बॉल तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही त्याच्यासाठी फुटवर्क नेहमीच आम्ही या गोष्टीचा वापर करतो का फुटवर्क जर तुमचा चांगला असेल तर चांगल्या चांगल्या धावा देखील येऊ शकतात. मात्र इथं जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज टायमिंग इथं फसलाय. पुन्हा एकदा ऑफ साईडला झेल आहे आणि आता मात्र फलंदाज बाद. राज याने मगाशी झेल सोडला होता आणि आता मात्र त्याच्याकडनं चुकी झाली नाही. अशा प्रकारे इथे विघ्नेशची खेळी संपुष्टात. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 29 धावा. नऊ चेंडू आणि 28 धावा. आता लक्ष थोडंसं कठीण होताना पाहायला मिळते. मात्र सुयश पाटील आहे स्ट्रायकिंग एंडला. कालच्या दिवशी चांगली त्यांनी बॅटिंग केली. कालचा दिवस त्याचा होता. बघायचा आजचा दिवस देखील त्याचा असेल का.
एका बाजूला एक आक्रमक बॉलिंग करतोय गोलंदाज संदीप भोईर. सेकंड स्पेल आहे वैयक्तिक. एकंदरीत धावा खर्च केले 13. 4 विकेट त्यांनी या मॅचमध्ये मिळवलेत. आणि सुयश विरुद्ध त्याची गोलंदाजी कशी होईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा. चेंडू पडल्याच्या थोडासा खाली राहतोय आणि त्याचमुळे हा फटका खेळण्यासाठी थोडीशी कठीणाई निर्माण झाली. फलंदाज सुयश याला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. आउटसाईड ऑफ स्टंपचा बॉल हा ऑन साईडला त्याला देखील खेळायचा होता. मात्र आउटसाईड ऑफ स्टंपचा बॉलसाठी क्षेत्र खूपच भरपूर आहेत. जर पहिला पॉईंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे आणि 30 सर्कलच्या वरतून जर तुम्ही हा बॉल केला तर निश्चितच चांगल्या धावा येऊ शकतात. 4 धावा देखील मिळू शकतात. मात्र येणार फलंदाज जास्तीत जास्त मर्यादित षटकांच्या सामने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेमध्ये आहे मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरून हा बॉल जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 रन मिळेल आणि 1 रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 30 धावा. आता मजबूत स्थिती आहे. पारडं तर जड आहे नरी स्पोर्ट्स कासारवडोली या संघाचं, कारण 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. लक्ष ठेवला होता 57 धावांचा. पहिल्या षटकामध्ये तर धावा चांगल्या आल्या होत्या 12. मात्र दुसऱ्या षटकामध्ये मोनिशने 9 धावा, मारुतीने मात्र तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. ऑफसाईडला इथे संदेशच्या हातामध्ये एक सोपासा झेल विसावला गेला आणि अशा प्रकारे सुयशच्या देखील खेळीचा अंत होत असताना स्कोअर कार्डवर धावसंख्या 30. मध्ये त्यांनी धावा खर्च केल्या आपल्या टीमसाठी 14 आणि 14 धावा देत असताना 5 धक्के दिले. 5 फलंदाज त्याने बाद केलेत. शेवटचा निर्णायक षटक आहे. 6 बॉल शिल्लक आहेत. 27 धावांची आवश्यकता. 6 बॉल आणि 27 धावा. सुरुवात अतिशय खराब झाली शेंडोबा कालिका कासारवडोली या संघाची, कारण निलेशचं कुठल्या प्रकारचं योगदान नव्हतं, संदीपचं योगदान नव्हतं. त्याच्यानंतर विघ्नेश थोडासा चाचपलत खेळत होता. सुयश हा फलंदाज खूप स्वस्तामध्ये बाद झाला आणि त्यामुळे कुठेतरी पराभवच्या छायेमध्ये आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. संघाचा कॅप्टन आहे, संघ नायक आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सागर पाटील येतोय फलंदाजी करण्यासाठी. तर शेवटचा निर्णायक षटक टाकण्यासाठी गोलंदाज सुनील मुकादम. 5 बॉल शिल्लक आहेत. 27 धावा. जवळजवळ मी तर म्हणे विजयाच्या उंबरठ्यावर आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना नरी स्पोर्ट्स कासारवडोली. शेवटचे 5 बॉल 27 धावा. मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेमध्ये आहे. यष्टी रक्षक झेल टिपण्यासाठी पुढे सरसावला जातोय. त्याच्या हातामध्ये हा सेफ हँड कॅच विसावली जाते आणि अशा प्रकारे इथे बसतोय धक्का क्रमांक 7वा शेंडोबा कालिका माता कासारवडोली या संघाला. यानंतर विजेता संघ विरुद्ध पहिल्या सामन्यामध्ये जो संघ जिंकला होता मोहन मास्टर्स मोघरपाडा, रणजी स्पोर्ट्स कासारवडोली या संघाला त्यांनी पराभूत केलं. 4 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. सुरुवात अडखळीत झाली शेंडोबा कालिका कासारवडोली हा संघाची आणि त्यामुळे कुठेतरी हे संघ पराभूतच्या छायेमध्ये जाताना पाहायला मिळते, कारण 5 षटकांचा सामना होता आणि 5 षटकाच्या सामन्यामध्ये सुरुवात निलेशने केली. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा मानस तो फलंदाज जाल्यामध्ये अडकला गोलंदाज संदीपच्या विरुद्ध. ऑन साईडला इथे बॉल पकडण्याचा प्रयत्न झाला, मग थोडीशी आउटफील्ड खराब होती. 1 रन मिळेल. सिंगलने आपलं स्वतःचं खातं उघडतोय. 1 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 31 धावा आणि आता मात्र 3 चेंडू आणि 26 धावा. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये. मॅच तर जवळजवळ जिंकले नरी स्पोर्ट्स कासारवडोली या संघाने. सुनील येतो गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला बॉलर ट्रॅव्हल केलेले 30 सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर ऑफ द विकेटमध्ये. चांगली फिल्डिंग. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 32 धावा. मोहन मास्टर्स मोगरपाडा टीमचा कॅप्टन. लगेच टॉससाठी तुम्हाला यायचं आहे.
दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आज याच विभागातील 8 संघ नशीब आजवताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 संघ तर नक्कीच या स्पर्धेतून बाहेर गेलेत. पहिला संघ बाहेर गेला या स्पर्धेतून रणजी स्पोर्ट्स कासार वडवली आणि त्यानंतर दुसरा संघ या स्पर्धेमध्ये बाहेर जात असताना शेंडोबा कालिका कासार वडवली हा संघ आणि 2 विजेता संघाबरोबर आपल्याला ही दुसऱ्या फेरीतील पहिली लढत पाहायला मिळेल. ही देखील मॅच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल कारण दोन्ही संघामध्ये चांगली बॉलिंग लाईनअप आहे. स्टार कास्ट बॅट्समन आहेत. मोगरपाड्याचा जर विचार केला तर विनायक आहे, दिनेश आहे, त्याच्यानंतर नरेंद्र, भावेश भोईर आहेत. हे चांगले फलंदाज आहेत त्यांच्याकडे. दुसऱ्या बाजूचा जर विचार केला आपण तर मोनिश आहे, राज आहे, त्याच्यानंतर सुनील, अनिकेत, आदित्य हे फलंदाज आहेत. म्हणजे बॅटल चांगलं होईल. तर लगेच या टॉस उडवण्यासाठी मोहन मास्टर्स मोगरपाडा आणि नरेश स्पोर्ट्स कासार वडवले या संघाच्या कॅप्टनला लगेच आम्ही विनंती करतोय कारण आज अजूनही भरपूर सामने आपल्याला इथं कव्हर करायचे आहेत. भरपूर मॅचेस आहेत. आजच्या दिवशी सुपर 3 मध्ये पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवशी जर आपण पाहिला तर तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर हा संघ सुपर 3 मध्ये जाऊन दाखल झालेत. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. नो डाऊट ज्याने अप्रतिम कामगिरी केली, चांगली गोलंदाजीच्या जोरावर नरेश स्पोर्ट्स कासार वडवले या संघाला विजय मिळवून दिलं, तोच गोलंदाज ठरतोय संदीप भोईर या मॅचचा हिरो. 14 धावा त्याने 2 षटकामध्ये खर्च केल्या. 5 फलंदाजाला त्याने मैदानाच्या बाहेर पाठवलं आणि या मॅचमध्ये एक चांगलं त्याने गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये असताना योगदान दिलं संदीप भोईर. लगेच टॉससाठी या राज आणि मोगरपाडा संघाचा कॅप्टन तर सन्माननीय श्री सुशांत मुकादम यांच्या शुभास्ते दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचं इथं टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. शेंडोबा कालिका कासार वडवली या संघाला नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघाने धक्का दिला. पहिल्या मॅचमध्ये मोहन मास्टर्स या संघाने इथं पराभूत केले रणजी स्पोर्ट्स कासार वडवली या संघाला आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारे हे 2 संघ आहेत आणि या संघाची आता मात्र नाणेफेकी केली जाते सन्मानित सुशांत मुकादम यांच्या शुभ हस्ते आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पहिल्या फेरीतील सामन्याला सुरुवात होणार आहे. आजच्या दिवसातील तिसरी लढत माधुए स्पोर्ट्स कासार वडवली, जय बजरंग स्पोर्ट्स ओला, राजू स्पोर्ट्स कोलोईवाडा जे ह्या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्याच्या विरुद्ध हातोबा शेंडोबा स्पोर्ट्स हे 4ही संघांनी उपस्थिती आपली इथे नोंदवायची आहे. कुठल्या प्रकारचं वेळ न घालवता लगेच प्रत्येक सामन्याला सुरुवात होणार आहे. तर टॉस इथे होणार आहे. मोहन मास्टर्स मोगरपाडा आणि नरेश स्पोर्ट्स कासार वडवली लगेच टॉस उडवण्यासाठी तुम्हाला यायचं आहे. दोन्ही संघांसाठी आता मात्र प्रतिष्ठेचा सामना असेल. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय. दोन्ही संघाचा आत्मविश्वास आता मात्र दुणावलाय. बघायचं तर त्याच आत्मविश्वासने मात्र इथं दोन्ही संघ इथं आपल्या खेळाचं प्रदर्शन करतील. जो चांगला खेळ खेळेल तो संघ पुढे जाईल. शेंडोबा कालिका माता कासार वडवली हा संघ आता नुकताच पराभूत झालाय. मोहन मास्टर्स मोगरपाडा या संघाने नाणेफेकी जिंकलाय आणि निर्णय घेतलाय तो म्हणजेच शतरक्षण करण्याचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले पुन्हा एकदा नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघाला. चार षटकांचा सामना असेल. पहिला षटक पॉवर प्ले आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये 9 शतरक्षक असतील आणि 30 सर्कलच्या बाहेर 2 शतरक्षण लावण्याची मुभा तुमच्याकडे असेल. याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. 4 षटकांचा सामना, 4 गोलंदाज वापरले जातील. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे ते तुमच्यापर्यंत आत्ताच आम्ही पोहोचवतो. सर्व संघाने याची नोंद घ्यायची आहे. तर या सामन्यासाठी पंच समीर पाटकर सर आहेत. त्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे आणि चांगली भूमिका आतापर्यंत त्यांनी पाडले.
या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील टॉस हारला इथे नरेश स्पोर्ट्स कासार वडवली हा संघ, आणि टॉस हारल्यानंतर इथे बॅटिंग करण्यासाठी राज आणि मोनिश. मोगरपाडा प्लीज लगेच तुम्ही फिल्डिंग लावून घ्या, आता आयोजकाच्या वतीने तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. दोन मिनिटाच्या आत मध्ये तुम्हाला इथं शतरक्षण लावायचं आहे. तुम्ही जे जिंकलेला सामना होता, एक संघ सामना जिंकलेला होता, आणि त्यामुळे तुमचे खेळाडू फिल्डर इथे उपस्थित असायला हवे होते. लगेच फिल्डिंग लावा, नाहीतर 2 धावांची तुम्हाला पॅनल्टी इथे दिली जाईल कमिटीच्या वतीनं. तो ऑन करना है क्योंकि आज के दिन हमारे काफ़ी बिजी शेड्यूल है हमारे साथी स्कोरर जयवंत पाटिल का, स्वीट वॉइस ऑफ कासर वडौली, आज के दिन बहुत ही बढ़िया साथ निभाया है हमारे साथ. और यस, ओला टीम आ चुकी है, उनका हार्दिक स्वागत है और बिल्कुल समय पर पहुंची है ये टीम, इसके लिए उनका धन्यवाद. सभी मान्यवर हमारे मंच पर मौजूद हैं, उन सभी का हम हार्दिक स्वागत करते हैं. राजू अनंत तरे चषक 2021, देखिए भावपूर्ण श्रद्धांजलि का एक बैनर लगा हुआ है, राजू अनंत तरे चषक 2021. अगर उस पर कोई बड़ा हिट जड़ता है, 6 कोई जड़ता है, तो विश्वास जी मुकादम साहब की तरफ से 1000 रुपए की प्राइज मनी. सलामी बल्लेबाजी की जोड़ी विकेटों के बीच में प्रवेश करती हुई, एक तरफ मोनिश तो दूसरी तरफ राज. नाम तो सुना होगा. राज पहली मैच में कुछ खासा कारनामा नहीं कर दिखा है. अब यहां पर मोनिश और राज से उम्मीदें ज्यादा है क्योंकि ये दोनों ही हीटर बैट्समैन के रूप में जाने और पहचाने जाते हैं. 4 ओवरों का ये मुकाबला होगा, ये चीज ध्यान में रखना है. 4 ओवरों का ये मैच है. गेंदबाजी की जिम्मेदारी संभाली है गेंदबाज भावेश ने. नो डाउट गति के महारथी, तेज तर्रार गेंदबाज मोहन मास्टर टीम की ओर से लेकर आए हैं अपनी टीम की लिए पहला ओवर. भावेश लंबे रनअप के साथ गेंदबाजी करना पसंद करते हैं. इसी बीच ये पहली गेंद फ्रंट फुट पर निकलकर बैट का फेस खोला है. गेंद आती हुई लॉन के रीजन में 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया और मौका दिया है राज को. राज क्या करते हैं आज? भावेश भोईर, बिल्कुल एक खूबसूरत एक्शन और बेहतरीन गेंदबाजी. इस बार देखिए टॉपेज, लेकिन गेंद डिक्लेयर जोन की तरफ गई है. 1 रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ. बिल्कुल 4 ओवरों का ये मुकाबला है. इसके बाद का जो मैच होगा टीम को रेडी होना है. दोनों ही टीम से मैं रिक्वेस्ट करूंगा, माधोई स्पोर्ट्स वर्सेस जय बजरंग ओला. ये देखिए इनिंग की समाप्ति के बाद टॉस के लिए आना है. नेक्स्ट बॉल, इस बार देखिए मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में है, 3 खिलाड़ी गेंद के नीचे और ये खूबसूरत कैच. कॉल नहीं दिया था लेकिन कैच पकड़ा है. विकेट
ज्यादा होगी, जवाबदारी इन पर ज्यादा होगी। सामना करेंगे भावेश की अगली गेंद का। भावेश एक विकेट ले चुके हैं राज के जैसे खिलाड़ी का। इस बार देखिए बैट को स्विंग किया है, गेंद जाती हुई वन बाउंस डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, 4 रन के लिए। व्हाट अ हिट, ब्यूटीफुल स्ट्रोक, नो डाउट। भी आना बाकी है और इन 18 गेंदों में कितने रन का टारगेट सेट करती है नरेश स्पोर्ट्स टीम, ये देखने वाली बात होगी जरूरी। बिल्कुल, एक ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पे नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त बयां करता हुआ नजर आ रहा है 7 रन, एक विकेट के नुकसान के बाद। नरेंद्र भारती अपनी टीम की ओर से दूसरा ओवर लेकर आए हैं। इस बार आते ही साथ बड़ा हिट करना चाह रहे थे मोनीश, नरेंद्र भारती की गेंद पर गलती कर बैठे। लॉन्ग ऑन पर सनी जैसे खिलाड़ी तैनात थे, खूबसूरत कैच पकड़ा, विकेट का हुआ है पतंग। बिल्कुल, बहुत ही बढ़िया कैच। बॉर्डर पिक्चर में सनी देवल थे और यहां पर बाउंड्री पर सनी सनी ठाकुर। क्या बेहतरीन कैच। इस बार देखिए सुनील कहां मानने वाले, ये बड़ा हिट जड़ दिया है डीप काउ कॉर्नर के क्षेत्र में। 4 रन, वन बाउंस सीमा रेखा पार, ये आता हुआ खूबसूरत 4। बैट को स्विंग किया है सनी, दर्शक बनकर देखते रहे। गेंद
बैक टू बैक दूसरा चौका, सीमा रेखा बार, ये आता हुआ एक और खूबसूरत चार। नेक्स्ट बॉल, ओहो, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, नो डाउट। अच्छा कमबैक किया है इस वक्त गेंदबाज नरेंद्र भारती ने। नरेंद्र की अगर बात करें तो इस टीम के एक होनहार ऑलराउंडर खिलाड़ी के रूप में जाने और पहचाने जाते हैं। मोहन मास्टर टीम की ओर से परफॉर्मेंस करते हैं। यंगस्टर से भरी हुई ये टीम है मोहन मास्टर, लेकिन बात करें तो सुनील इस वक्त अच्छे फॉर्म में है। इस बार देखिए दिशा से काफी ज्यादा बाहर, अंपायर का इशारा, यस वाइड बॉल। अतिरिक्त रनों में एक रन इस वक्त जरूर जुड़ेगा, रनों की रन संख्या जरूर आगे बढ़ेगी। स्कोरबोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोर 17 रन। यस, एक फाइटिंग स्कोर की तरफ बढ़ना है। यस, 2 रन का इजाफा होगा, वाइड प्लस 22, एक के साथ एक फ्री। 2 रन मिले हैं। नेक्स्ट बॉल नरेंद्र की। इस बार देखिए फिर से एक बार चूक करते हुए बैक टू बैक दूसरा वाइड। बिल्कुल यहां पर अतिरिक्त रनों में जरूर उछाल देखने मिलती हुई। स्कोर की अगर बात करें तो स्कोर जा पहुंचा है 19 रनों पर। बिल्कुल यहां पर मेरे ख्याल से नरेंद्र भारती कुछ एक्सपेरिमेंट कर रहे हैं, लेकिन वो एक्सपेरिमेंट थोड़ा सा महंगा साबित होता हुआ। सुनील के लिए तो मैं यही कहूंगा कि बैट तो खाली शौक के लिए रखते हैं, नाम ही खौफ है। बिल्कुल खौफ ही काफी है। और इस बार देखिए गति में मिश्रण किया था, बैकफुट पर हटे, पावर जनरेट की, खेला है गेंद को डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ। एक रन यहां पर, 2 रन दौड़कर कंप्लीट किए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट जरूर देखने मिली। नरेंद्र भारती गति में थोड़ा सा मिश्रण करते हुए नजर आए, चेंज ऑफ पेस गेन करते हुए नजर आए और उसका फायदा उठाने में कामयाब जरूर रहे सुनील। स्कोर जा पहुंचा है 21 रनों पर। दूसरे ओवर की गेंद अंतिम और आखिरी लेकर तैयार नरेंद्र। इस बार देखिए दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, लेकिन कीपर का साथ नहीं मिला, अंपायर का इशारा। 22 ओवर की हुई है समाप्ति, कुल मिलाकर 2 ओवर हुए हैं समाप्त। और स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोर दर्शाता हुआ 21 रन। विकेटों की अगर बात करें तो 2 विकेटों के नुकसान के बाद, यस 22, बिल्कुल 22 रन हुआ है। हम वही चेक कर रहे थे कि अब तक की आवाज क्यों नहीं आई। यस 22 रन चेक करना भी जरूरी है, क्योंकि हम कमेंट्री कर रहे हैं तो आप लोगों का ध्यान है कि नहीं हम पर, ये सब चीजों पर अमल करना पड़ता है। स्कोर है 22 रन। विकेटों की अगर बात करें तो 2 विकेटों के नुकसान के बाद।
29 रनों पर। बिल्कुल सुनील और अनिकेत की जोड़ी विकेटों के बीच में नजर आती हुई। गेंदबाजी का जिम्मा संभाला है प्रदीप ने। प्रदीप लंबे रनअप के साथ गेंदबाजी करते हुए, इसी बीच प्रदीप की अगली गेंद। इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश जरूर थी, गेंद आती हुई काउ कॉर्नर के क्षेत्र में। भावेश वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग, सुंदर थ्रो। सिंगल रन कंप्लीट हुआ है, 1 रन। इस एक के साथ स्कोर जा पहुंचा है 30 रनों पर। 9 गेंदों का खेल अभी भी बाकी है, 9 गेंदें अभी भी आना शेष हैं। प्रदीप की अगली गेंद का सामना करने के लिए तैयार होते हुए सुनील इन फॉर्म बैट्समैन है और एक परफेक्ट ऑलराउंडर खिलाड़ी के रूप में जाने और पहचाने जाते हैं। इसी बीच ये गेंद, इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश जरूर थी, लेकिन तारीफ करनी होगी पिंटिया की, जो कि स्टंप के पीछे कीपिंग कर रहे हैं। बहुत ही बेहतरीन तरीके से गेंद को फील्ड किया। कीपर की जब भी बात निकलती है तो सतीश पाटिल का नाम हमारी जुबान पर जरूर आता है। रंजीत स्पोर्ट्स के वो कीपर हैं, लेजेंड प्लेयर हैं, 40 प्लस में भी खेलते हैं, लेकिन उनके जैसी कीपिंग इस क्षेत्र में बहुत ही कम देखने मिलती है। इस बार देखिए आड़े बैट से खेला है, गेंद आती हुई मिड विकेट बाउंड्री की तरफ, 4 रनों के लिए, खूबसूरत 4। रेडी रहना, टॉस के लिए नेक्स्ट मैच आपका है, ओला परिसर वर्सेस माधव स्पोर्ट्स टीम। कैप्टन, बिल्कुल ओला टीम समय पर पहुंची है, इसलिए उनका बहुत बहुत धन्यवाद। हमारे बीच माननीय श्री प्रभाकर वैती साहब उपस्थित हो चुके हैं। वेलकम, सुस्वागतम, आपका हार्दिक स्वागत है राजू अनंत चषक 2021 सीजन 9 में। यस, ओला टीम आई है, उनका बहुत बहुत धन्यवाद। इस बार हेलीकॉप्टर स्ट्रोक खेला था, लेकिन गेंद आती हुई लॉन्ग ऑन के क्षेत्र में। अच्छी फील्डिंग, सुंदर सा थ्रो, लास्ट ओवर के लिए लाया गया है गेंदबाजी की कमान पर सनी को। सनी ठाकुर एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी के रूप में इस क्षेत्र में पहचाने जाते हैं। कम उम्र के हैं लेकिन अनुभव ज्यादा। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, भावेश गेंद के नीचे है और यह खूबसूरत कैच विकेट का पतंग होता हुआ। यस, सनी ने आते ही साथ अपनी गेंदबाजी के जलवे बिखेरे, विकेट लिया है। दूसरी गेंद पर एक सेट बैट्समैन अनिकेत को आउट करने में
सक्षम और कामयाब रहे। सनी विकेट टेकर गेंदबाज के रूप में जाने और पहचाने जाते हैं। इस बार देखिए फुल टॉस गेंद थी, टप्पा खाने के बाद गेंद को फील्ड किया गया मिड विकेट के क्षेत्र में। अच्छी फील्डिंग का प्रदर्शन मिड विकेट खिलाड़ी द्वारा। और बिल्कुल न्यू बैट्समैन के रूप में हम देख सकते हैं आए हैं बल्लेबाजी की कमान पर आदित्य। आदित्य से उम्मीदें काफ़ी ज़्यादा हैं, एक बिग हिटर बैट्समैन है और जब भी बिग हिटर बैट्समैन को भेजा जाता है तो लगभग हिस्से में 4 या 5 गेंदें होती हैं टेनिस क्रिकेट में, और बिल्कुल उस वक्त उस खिलाड़ी को अपने जलवे बिखेरने होते हैं। इस बार देखिए आड़े बैट से खेलने की कोशिश, बिल्कुल सिंगल कंप्लीट किया है और 1 रन से ही होना पड़ेगा संतुष्ट। यस अपील की, लेकिन बल्लेबाज अपनी पॉपिंग क्रीज में मौजूद थे। 1 रन आसानी के साथ यहां पर पूरा किया गया। सामना करने के लिए तैयार होंगे सुनील। स्कोर 38 रनों पर इस वक्त दर्शाता हुआ 38 रन स्कोर कार्ड पर। 4 ओवरों का ये मुकाबला है, 2 गेंदें अभी भी बची हैं सनी की। सामना करने के लिए तैयार सुनील। इस बार आड़े बैट से खेला है, सिंगल कंप्लीट हुआ है, दूसरे रन का डिमांड है, लेकिन देखिए यहां पर खराब थ्रो तो नहीं कहूंगा, थोड़ी सी खराब यहां पर जो आउटफील्ड थी उस पर लगकर गेंद जरूर कन्वर्ट होती हुई रनों के लिए। यस 2 रन मिलेंगे, 2 रन के साथ स्कोर जा पहुंचा है पूरे 40 रनों पर। 40 रन, लास्ट बॉल आना शेष, लास्ट बॉल आना बाकी। सामना करने के लिए सुनील तैयार होते हुए। सुनील की अगर बात करें तो अब तक के 3 चौके उन्होंने जड़े हैं, 2 डबल है, 3 सिंगल है। इनका विश्लेषण कुछ इस प्रकार का अब तक के बल्लेबाजी का। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए सनी, रनअप में थोड़ी सी मिस्टेक जरूर की है। सनी की अगर बात करें तो अब तक के उन्होंने खर्च जो किए हैं रन वो है 5। सुनील की अगर बात करें तो निजी 19 रनों पर इस वक्त बल्लेबाजी करते हुए। अगली गेंद लेकर तैयार। इस बार देखिए बड़ा हिट, दिस इज अ बिग ब्लो, आउट ऑफ द पार्क। सुनील के बल्ले से निकलता हुआ ये दंदनाता सिक्सर। दोनों टीम कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा, माधुआई स्पोर्ट्स टीम कैप्टन, माधुआई टीम कैप्टन एंड ओला टीम कैप्टन, मैं रिक्वेस्ट करूंगा माननीय श्री प्रभाकर वैती सर, आपके शुभ शुभ हाथों से टॉस किया जाए। माधुआई टीम कैप्टन ऑफिशियल कॉल है, आपको आना है टॉस के लिए। यस आ चुके हैं, वेलकम है। उसी तरीके से रोशन ठाकुर, एक बड़े आयोजक, चलिए टॉस बॉक्स में आना है। टॉस मैं रिक्वेस्ट करूंगा प्रभाकर वैती सर, आइए आपके शुभ हाथों से हम टॉस करेंगे। पडेल बोललो तुला, ऐकलंच नाही, हट। चलिए टॉस होने जा रहा है, दोनों टीम कैप्टन मौजूद हैं। एक तरफ ओला टीम कैप्टन रोशन ठाकुर, यस टॉस होने जा रहा है।
राजू अनंतरे, लेकिन आया है राजू स्पोर्ट्स। टॉस जीता है रोशन, क्या करना पसंद करेंगे आप? फील्डिंग। बिल्कुल। आपका आने वाला जो टूर्नामेंट है उसके बारे में कुछ चर्चा आपसे ज़रूर करना चाहेंगे। पहले तो ये बताइए, ये टूर्नामेंट कैसा लग रहा है? बहुत ही अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है राजू स्पोर्ट्स कोलीवाड़ा ने। बिल्कुल। आने वाले वक्त में आपका टूर्नामेंट है उसके बारे में क्या सूचना देंगे? सूचना तो यही पहले देना चाहूँगा कि सभी टीम्स टाइम पे आए, तो टाइम पे मैच होए, तो हर एक मैच हम 5 ओवर का खिलाना चाहेंगे। और आयोजन और नियोजन आप खुद आके आके देखोगे तो आपको खुद ही पता चलेगा कि कैसा टूर्नामेंट ऑर्गेनाइज हुआ है। बिल्कुल। टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का निर्णय या फिर बैटिंग करने का निर्णय? फील्डिंग। बिल्कुल, फील्डिंग करने का निर्णय लिया है। 5 ओवरों का ये मुकाबला है, कितने रनों पर रोकने की कोशिश करोगे आप? सामने वाली टीम भी अच्छी है और ये हम 4th टाइम उनसे भिड़ रहे, तो कभी वो भी जीतते हैं, हम भी जीतते हैं। आज ये 4th मैच है, तो हम कम से कम उनको रन्स पे रोकने का प्रयास करेंगे। एक टफ फाइट मैच देखने मिलेगा। ज़रूर ज़रूर। थैंक यू सो मच। ये थे रोशन ठाकुर। अब माधोई टीम कैप्टन यस निकेतन मेरे साथ जुड़ चुके हैं। निकेतन, अगर आप टॉस जीते तो पहले क्या करते? फील्डिंग। लेकिन बैटिंग आई है और 5वीं बार आमना सामना हो रहा है ओला टीम के साथ। एक साल हमारा यही है दोनों का। यस, 1 साल तक के लगातार आपके सामने यही टीम रही है, तो रिजल्ट क्या रहा 5 मैच में? अच्छा रहा, हमारा 3 मैच हो गया, उनका एक। यस, 2 मैच वो विन हुए हैं और एक विन वो हुए हैं और 3 बार आप विन हुए हैं। एक टफ मैच देखने मिलेगा। यस। बिल्कुल। इस टूर्नामेंट के बारे में, आयोजन और नियोजन के बारे में कुछ कहना चाहेंगे आप? बहुत अच्छा है आयोजन नियोजन। थैंक यू सो मच, धन्यवाद। चलिए, मैच ऑन होने जा रही है। टारगेट का पीछा करने सलामी बल्लेबाजी की जोड़ी विकेटों के बीच में जरूर उतरी है। पहली गेंदबाजी की जिम्मेदारी संभाली है, पहली ओवर की जवाबदारी संभाली है यस संदीप भोईर ने। हेलो हेलो चेक। यस, स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 12 रन। टारगेट है 47 रनों का। इस बार बड़ा हिट लगाना चाह रहे थे, सिंगल कंप्लीट किया है। खराब फील्डिंग, दूसरे रन के लिए निकले, थ्रो भी काफी खराब रहा। दौड़कर 2 रन पूरे किए। 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं। स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 14 रन। अठारह गेंदें बची हुई हैं, जीत के लिए 33 रनों की जरूरत है। 18-33। हर ओवर में लगभग 11 रन बनाने जरूरी। अगर इस मैच को जीतना है तो 11 रन कंटिन्यू करने होंगे, तब जाकर आपकी टीम प्रवेश करेगी क्वार्टर फाइनल में। यस, स्वीट वॉइस ऑफ कासर वडौली हमारे साथ जुड़ चुके हैं। मैच का सिचुएशन देखिए, बहुत ही बढ़िया।
बहुत ही बेहतरीन सिचुएशन। क्या बात है, अगली गेंद लेकर तैयार, टॉप एज, और ये बेहतरीन कैच, बैक टू बैक लगता हुआ एक और झटका। विकेट का पतंग हुआ है, 33 रनों की जरूरत है, 33 रनों की दरकार है। और बिल्कुल स्वीट वॉइस ऑफ कासर वडोली साहब के साहबजादे भी इस वक्त परफॉर्मेंस करते हुए, शांश भोईर, क्या बात है, बहुत ही बेहतरीन कैच लपका है और सफलता जरूर टीम को दिलाई है। लपका है पिताजी की तरफ से 500 रुपए के प्राइज मनी। क्या बात है शांस, आज शाम में धमाकेदार पार्टी, वो भी चाइनीज की। बिल्कुल स्विगी से होम डिलीवरी घर तक। विकेट का पतंग हुआ है, टारगेट अभी भी ऑन है, जीत के लिए 17 गेंदें, 33 रन, 33 रन टू विन अगर इस मैच को जीतना है। अगली गेंद इस बार देखिए आड़े बैट से खेला है, गेंद जाती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में, मारुति वहां पर मौजूद, बेहतरीन फील्डिंग, सुंदर सा थ्रो। बिल्कुल फील्डिंग की व्यू रचना पर अगर नजर डालें तो डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक खिलाड़ी डीप लॉन्ग ऑन, एक शॉर्ट मिड ऑन पर खिलाड़ी तैनात है। ऑफ साइड की व्यू रचना देखिए, पॉइंट कवर्स पर, शॉर्ट कवर्स पर शांस, एक मिड ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, इस तरीके से फील्डिंग को सजाया है मोनिश ने अपनी गेंदबाजी के लिए। व्हाट अ डिलीवरी, दिस इज अ ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल डिलीवरी, नो डाउट। बेहतरीन लय में गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त मोनिश। 3 गेंदें अब तक के कर चुके हैं, 3 गेंदों में महज खर्च किया है 1 रन और 1 विकेट लेने में कामयाबी मिली है। बिल्कुल नरेश स्पोर्ट्स की अगर बात करें तो नो डाउट बहुत ही खूबसूरत जर्सी, उसी तरीके से मोहन मास्टर्स की अगर बात करें तो इनकी भी बहुत सुंदर जर्सी। इस बार ऑन द राइज खेला है, गेंद आती हुई लॉन्ग ऑफ पर, बिल्कुल बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन शंकर। यस, आने वाले वक्त में आप जर्सी तो देख ली है, ये टीम के शूज देखिएगा, लगभग 3,500 से 4,000 रुपए के शूज हर एक खिलाड़ी को यहाँ पर देते हैं टीम ऑनर। बिल्कुल संदीप भोईर और उनकी पूरी टीम, साथ ही साथ कमेंटेटर और स्कोरर को भी यहाँ पर शूज मिलेंगे जरूर। यस, शूज आ चुके हैं, रायगढ़ स्पोर्ट्स से कंटिन्यू कांटेक्ट में थे और अब जाकर शूज मिले हैं। काफी खूबसूरत शूज, अच्छी जर्सी कलर, बिल्कुल बहुत ही बढ़िया। उसके बाद आप देखेंगे राजू अनंत तरे चषक में राजू भाई स्पोर्ट्स कोलीवाड़ा परफॉर्मेंस करती हुई नजर आएगी। इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक, शांस गेंद पर पहुंचने की कोशिश करते हुए, खूबसूरत फील्डिंग, थ्रो देखिए, व्हाट अ थ्रो, दिस इज अ ब्यूटीफुल थ्रो, नो डाउट। बिल्कुल शांस बैट्समैन को या कीपर को देखकर ही थ्रो करते हुए नजर आए। युवा खिलाड़ी हैं, यंगस्टर हैं, लगभग एज की अगर बात करें तो लगभग 15 से 16 साल की एज का ये खिलाड़ी, और टीम में अपनी फील्डिंग के जरिए जगह बनाने वाला ये खिलाड़ी शांस। यस, शांस ने बहुत ही बढ़िया फील्डिंग की है। इस वक्त मोनिश फिर से एक बार बॉलिंग ट्रैक पर, शॉर्ट पिच गेंद थी, पुल किया है, गेंद हवा में, मारुति वहां पर मौजूद, खूबसूरत कैच, विकेट का पतंग होता हुआ।
सुस्वागतम, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है राजू अनंतरिच चषक 2021 सीजन 9 में। सुस्वागतम सुस्वागतम। 12 गेंदे 29 रन। मैच का सिचुएशन अब कुछ इस प्रकार का नजर आता हुआ। मोनिश ने क्या गेंदबाजी की है, नो डाउट। पहली ओवर में संदीप ने 14 रन दिल खोल के रन खर्च किए थे, उसके बाद आए मोनिश, उन्होंने रिकवर किया, बहुत अच्छी वापसी दिलाई, महज 2 विकेट लेकर और 4 रन खर्च किए। किफायती भरी गेंदबाजी जीत के लिए। 12 गेंदे 29 रन 29, 12 चेंडू आणि 29 धावा। स्ट्राइक पर नरेंद्र भारती, एक स्टार खिलाड़ी के रूप में जाने और पहचाने जाने वाला खिलाड़ी। इसी बीच पहली गेंद आते ही साथ अपने इरादे दर्शाए, इस टारगेट को पार करने की पूरी कोशिश करेंगे। 4 रन अब बाद है। What a hit! This is a beautiful and successful 4 रन। इस 4 के बाद अब थोड़ा करना पड़ेगा विचार। 11 गेंदे 25 रन। मैच का सिचुएशन आता हुआ। नरेंद्र भारती, नाम तो सुना होगा। दिस इज अ बिग 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 ब्लो, आउट ऑफ द पार्क। ब्रांडेड स्ट्रोक निकलता हुआ नरेंद्र भारती के बल्ले से 6 रन। दो घूंट मुझे भी पिला दे शराबी, देख फिर होता है क्या हो। लाइक के गाने। चलिए, स्कोर की अगर बात करें तो नरेंद्र भारती की गाड़ी अब टॉप गियर में दौड़ती हुई नजर आ रही रनों की। मैच का सिचुएशन आ चुका है 10 गेंदे 19 रन। पिंटिया काफी टेंशन में, इस टीम के होनहार खिलाड़ी, लेजेंड खिलाड़ी काफी टेंशन में। बिल्कुल सलामी बल्लेबाज के रूप में आते हैं विनायक पिंटिया। 6 रन जरूर उन्होंने बनाए और आउट होकर पवेलियन की लौट चुके हैं। मैच का सिचुएशन आता हुआ 10 गेंदे 19 रन। एक तरफ नरीश स्पोर्ट्स तो दूसरी तरफ मोहन मास्टर्स। किसकी होगी जीत? कौन पहुंचेगा अगले हाफ में? कौन पहुंचेगा क्वार्टर फाइनल में? कौन सी वो टीम होगी? मारुति अब थोड़ी से महंगे साबित होते हुए। नरेंद्र भारती ऑन फायर इस वक्त बल्लेबाजी करते हुए। इस वक्त देखिए, शॉर्ट पिच गेंद थी, आधी विकेटों पे पटक दिया था, अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। यस, यहां पर मेरे ख्याल से अंपायर ने जरूर गेंदबाज को कॉल दिया है। यस, अगली गेंद मयू, फिर से एक बार मारुति लेकर सज्जे होते हुए। इस बार देखिए करारा प्रहार किया है, गेंदबाज पे अत्याचार किया है, गेंद को डीप बैकवर्ड बाउंड्री के पार किया है और 6 रनों के लिए फरार किया है। व्हाट अ हिट! नाम है नरेंद्र भारती, ये तो सुना ही होगा।
भारती जब तक के स्ट्राइक पर थे, स्ट्राइक रोटेट होने के बाद ऐसा लग रहा है कि इस वक्त नरिश स्पोर्ट्स की लक फैक्टर ऑन हो चुका है। इस बार देखिए, ओहो व्हाट अ डिलीवरी, दिस इज अ ब्यूटीफुल। मैच में अभी भी रोमांच बाकी है दोस्तों, एक टफ मैच है, पैसा वसूल मुकाबला, क्योंकि 6 गेंदें बची हुई है, जीत के लिए 10 रन, एक शेर तो दूसरी टीम 1.25 शेर। प्लीज बी फास्ट गाइस, ताबड़तोड़ मैच को ऑन करना है। 6 गेंदें, जीत के लिए 10 रन। छह गेंदें, जीत के लिए 10 रन। 6-10 का ये मैच, कौन जीतेगा? एक तरफ खुशी तो दूसरी तरफ गम। कभी खुशी तो कभी गम। अब देखना यह है कि किसके हिस्से में खुशी आती है और किसके हिस्से में गम। सुनील अपने बॉलिंग ट्रैक पर, वेरी फर्स्ट बॉल, ओ हो व्हाट अ डिलीवरी, दिस इज अ ब्यूटीफुल। बल्लेबाज समझ नहीं पाए। नरेंद्र भारती फॉर्म में है, अगर इनकी गेंद से मुलाकात बल्ले की हो गई तो फिर आपको गेंद आउट ऑफ द पार्क दिखेगी, और ये सबसे बड़ा विकेट रहेगा। अगर नरेंद्र भारती का इस वक्त पे विकेट मिल जाए तो टीम नरिश स्पोर्ट्स के वारे न्यारे हो जाएंगे। मैच अभी भी ऑन है, 5 गेंदें 10 रन। इसी बीच ये गेंद, इस बार देखिए शॉर्ट पिच गेंद, करारा प्रहार, गेंदबाज पे अत्याचार, गेंद आउट ऑफ द पार्क, 6 रन। नाम नरेंद्र भारती।